तुम्ही आता सर्व प्रभागामध्ये हिंडू राहिले. हो करतोय. देवळाली झालं, फॅक्टरी झालं. तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद एकदम चांगला आहे. लोकांना बदल हवाय आणि एक बदलाची वारी दिसते मला. तर आता तुम्ही स्वच्छताच्या बाबतीमध्ये काय आहे? कारखान्याचं कॉलनी आहे किंवा काही असा भाग आहे का ज्या तिथं काहीच तुमची स्वच्छतावाली गेलेच नाही आणि कारखाना असा असल्यामुळं कॉलनीचा एरिया यांना जॉईंट आहे तर तिथं स्वच्छतेचा फार आभास आहे. लोक कायम चर्चेत असतात की बा आम्हाला नगरपालिकेच्या कोणत्याही फॅसिलिटी भेटतात. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्यात जो एक फॅक्टरीवर असं जाणवतं की त्यांना दुजाभाव आहे अशी त्यांची भावना आहे. ती भावना एकदम मला जाणवलं की इथं स्वच्छतेच्या बाबतीत प्रश्न आहे. चाळीमध्ये विशेषतः कारखान्यात, मी कारखान्यात संचालक आहे आणि आता परत पालिकेच्या माध्यमातून आल्यावर तिथं ड्रेनेजचं किंवा जी आरोग्याची समस्या आहे ड्रेनेजमुळं ती पहिले प्राधान्याने. त्याच्यानंतर दुसरं आपला 9 नंबर वॉर्डमध्ये सुद्धा ज्याला अंबिकानगर म्हणतात तिथं सुद्धा अनेक प्रश्न आहे स्वच्छतेचे. त्यांची पण मागणी आहे. तिथं घरकुलाची मागणी आहे. काही त्यांच्या जे जागा आहे ते त्यांच्या नावावर नाही. त्या दृष्टीने आम्ही विचार करतोय की पालिकेच्या माध्यमाने एखादा विभाग नेमून की ह्या जागा कायदेशीर मार्गे कसे त्यांच्या स्वतःच्या नावावर होतील आणि त्यांना घरकुल योजनेचा फायदा कसा मिळेल. आता तुम्हाला 8 नंबर मध्ये तुम्ही दोघांना तिकीट भेटलंय, जोडींना. कसा प्रतिसाद तुम्हाला? आमच्या अध्यक्ष साहेबांनी जसं सांगितलं लोकांना बदलण्याची अपेक्षित आहे. कारण काय झालंय 9 वर्ष झाले तर लोकांपर्यंत ते कधी गेलेच नाही. एकदा निवडून गेल्यानंतर ते पुन्हा आले फिरकले नाही. रस्त्याची ती गंभीर समस्या आहे. कराळवाडी मधला असो, कराळवाडीच्या पाठीमागचा असो आणि आपण जो हा एरिया बघतो कराळवाडीची ही जी साईड आहे तर ते नगरपालिकेने अनधिकृत म्हणून घोषित केली. परंतु याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांची मुळे ही चूक झालेली आहे, तर प्राधान्याने मी यांना सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो. मी आल्यानंतर अध्यक्ष साहेबांच्या माध्यमाने यांची जागा ही जी लाईन आहे ही अधिकृत करणार आणि कोणालाही पैसे न देता म्हणजे मागे जे पैसे गोळा करायचं वगैरे जी सिस्टीम झाली त्याला फाटा देऊ नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही गोष्टी करता येतील त्यांना पहिल्यांदा सगळ्यात आल्या हा प्रश्न पहिला क्लिअर करणार. आदिनाथ वसाहत मधले जे रस्ते आहेत तिथे फुफाट्याचं पूर्ण साम्राज्य पसरलेलं आहे. त्या फुफाट्यापासून मुक्तता करणार. आणि या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो आम्ही 2 उमेदवार का आहे तर आमच्या काँग्रेस पक्षाकडून आमचे भगिनी होते स्वाती सचिन साळवी त्यांचा अर्ज अवैध ठरल्यामुळं डमी अर्जामुळे माझी मिसेसला तिकीट मिळालं. कारण लोक काय म्हणतात का तुमचं पॅनल लंगडा, तसं काही विषय नाहीये का दोघांना तिकीट मिळालं ही एक परमेश्वराची योजना असेल. आणि त्यामुळं या ठिकाणी सांगू इच्छितो तर नगर मनमाड रोडचे जे स्ट्रीट लाईटचा जो प्रश्न आहे तर मी मागच्या पंचवार्षिक मधल्या जे अनेक नगरसेवकांना जे स्टेट बँकेसमोर खांब पडले होते त्या खांब उभे करणारे हे सपशेल अपयशी ठरले. तर मी आज अध्यक्षाच्या माध्यमातून एक शब्द देतो. आपली हद्द जिथून चालू होती साई शिवराम पंपापासून आणि आपली हद्द जिथे संपते क्रांती हॉटेलपर्यंत त्या टोटल या टोकाच्या त्या टोकाला आम्ही स्ट्रीट लाईट लावणार. आता नगर मनमाड रोडचं काम चालू आहे आणि अजून बऱ्याच काही योजना आहे. आता मी एक लाडका परिवार योजना आणलेली तुम्ही काय म्हणाल? नाही, आता खरं पाहिलं ती कष्टकरी मंडळी त्यांच्या बाबतीत असुविधा फार आहे. तिथं जे जागेचा प्रश्न आहे, काही शासनाची जागा आहे, काही कारखान्याची जागा आहे. ते आता आम्ही यांची जागा आहे ना ते देवळालीचे कोणी शिंगे ते सर्व आता त्यांच्याशी चर्चा करू. शासनाची काही मला वाटतं यशवंतराव चव्हाण काहीतरी स्कीम आहे ज्याच्यातून त्या जागा नावावर होऊन त्या लोकांना घरकुल कसं भेटेल, त्यांना स्वच्छतेची जे ड्रेनेजची ती सर्व पाण्याची उपलब्धता पिण्याची कशी उपलब्ध होईल आणि त्यांचं जीवन कसं व्यवस्थित सुखमय होईल याची आम्ही सत्तेत आल्यावर प्रयत्न करणार आहोत.